स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. आणि आज मुलं चाललेत, कॉलेज सुरू होणार आहे, त्यामुळे तसं तर आज दादा जाणार आहे, संघर्ष थांबतोय, तो नंतर जाणार आहे. तर चला, मुलांची तयारी झाली आणि त्यांचे पप्पा चालले त्यांना सोडवायला. इकडं त्यांच्या पप्पांची झाली तयारी. चला आता मी येतो, मोठ्या दादाला सोडू. हो या. चला. माझ्या मुलांना कॉलेजला जास्त सुट्ट्या नसतात, पण त्याची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे तो सुट्टी घेऊन आला होता. आणि 4-5 दिवसापासून आलेला होता तो, पण मला काही जास्त शूटिंग करायला जमलं नाही, कारण की त्याची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे मी कोणतेही ब्लॉग केलेले नव्हते. एकच ब्लॉग केला आणि त्याला थोडंसं बरं वाटायला लागल्यानंतर तेव्हा तो ब्लॉग केला. आणि आज तो निघाला, त्यामुळे मी ब्लॉग सुरू केला. आता तो निघालेला आहे, कारण की त्याला जायचं आहे इव्हेंटला, त्यामुळे त्याला कॉलेजहून सारखे फोन येत होते. मागच्या वेळेस तो चेन्नईच्या इव्हेंटला गेला होता, यावेळेस त्याला इंदोरला जायचं आहे. 2 दिवसानंतर इव्हेंटची तयारी करायची, त्यामुळे कॉलेजमधून सारखे फोन येत आहेत. त्याची तब्येत थोडीशी हलकी फुलकीच आहे, तरीसुद्धा तो निघाला आहे, कारण की तो म्हटलं जावंच लागेल, मला इथून गेल्यानंतर इव्हेंटची तयारी करायची आहे. आणि मुलांना खायसाठी ह्यावेळेस मी मेथीचे लाडू करणार होते, पण तो म्हटला मेथीचे लाडू काही करू नको, कारण की मी इव्हेंटला जाईन तर लाडू तसेच पडतील. आणि बॅग गच्च भरलेली दिसते, त्यामध्ये मी खायचं काहीच वस्तू दिलेल्या नाहीत. फक्त त्याने शेंगदाण्याची चटणी घेऊन गेला, कारण की इव्हेंटला जाताना सोबत न्यायची होती त्याला. आणि बाकीचे त्याचे कपडे होते, कपडे धुण्यासाठी मी त्याला म्हटलं कपडे घेऊन ये, तर सर्व कपडे त्याचे धुवून दिले, कारण की त्याची तब्येत बरी नव्हती, तर त्याचे कपडे बरेच तसेच पडले होते. आता इव्हेंटला जाण्यासाठी सर्व कपडे स्वच्छ धुवून दिले आणि आता तो निघालेला आहे. त्याचे पप्पा चालले त्याला सोडवायला. आणि आज आम्हाला लग्नाला पण जायचं आहे, तर चला आता तयारी करू. आता इथे आम्ही पोचलेलो आहोत लग्नाच्या हॉलमध्ये. लग्न वेळेवरच लागणार होतो, त्यामुळे आम्ही घरून लवकर निघालो. घरून निघताना मी कोणतीही शूटिंग केली नाही. लग्न लागल्यानंतर लग्नामध्ये आलेल्या सर्व पाहुणे मंडळींसाठी रिटर्न गिफ्ट देण्यात आलं. ते काय गिफ्ट आहे मी तुम्हाला नंतर सांगतेच. आणि इथे आम्ही जेवायला बसलो. जेवणामध्ये पण खूप छान पदार्थ होते. जेवण झाल्यानंतर आम्ही थोडं फिरलो, थोडे फोटो काढले आणि त्यानंतर घरी आलो. तर आत्ताच आम्ही लग्नावरून आलेलो आहोत. आजचं लग्न खूप छान होतं, स्पेशल होतं, कारण की प्रत्येक लग्नामध्येच आपल्याला अशी भेटवस्तू मिळत नाही. रिटर्न गिफ्ट आम्हाला मिळालेलं आहे बघा, भारताचे संविधान. तर त्यांनी या महिन्यामध्ये, आता 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांनी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना हे गिफ्ट दिलेलं आहे. खूप सुंदर विचाराची मांडणी केली त्यांनी या ठिकाणी. तर हे आमच्या कॉलनीतील पाटील परिवार यांच्यातर्फे दिलेलं आहे. पाटील परिवारांच्या मुलीचं लग्न होतं, तर खूप छान विचाराचे आहेत. तर असं म्हणतात की आपल्यामध्ये लग्न वेळेवर लागत नाही, पण आजचं लग्न अगदी वेळेवर लागलं होतं. आणि आम्हाला माहीत होतं हे लग्न वेळेवरच लागणार आहे, कारण की सुशिक्षित आहेत ते, आणि त्यांचा असा आग्रहच होता की आमचं हे लग्न वेळेवर लागणार आहे. त्यांनी असं सांगितलंच होतं. त्यामुळे आम्ही इथून निघताना काही शूटिंग केली नव्हती, ब्लॉग केला नव्हता, डायरेक्ट लग्नाला गेलो आणि तिथेच शूटिंग केली. हे बघा मित्रांनो, बघा किती सुंदर असा उपहार दिलेला त्यांनी, माहिती आहे का. कोणाचं म्हणजे दुसरं इतरांकडनं गिफ्ट न घेण्याची अपेक्षा न ठेवता त्यांनी सर्वांना गिफ्ट दिलेलं आहे. आणि ते बी किती सुंदर, भारताचे संविधान, हा आपला सर्वांचा आत्मा की प्राण आहे काय. आज हा पूर्ण देश या संविधानावरती, आणि एकदम आगळं वेगळं लग्न असं दाखवलेलं आहे. आणि खूप छान, मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. असं प्रत्येक लग्नामध्ये, म्हणजे लग्नामध्ये मी पहिल्यांदाच बघितलंय. लग्नामध्ये आमच्या इथे तरी, आमच्या शहरात पहिल्यांदाच बघितलं. इतर ठिकाणी असू शकतो. आणि त्यांनी पत्रिकावर लिहिलेलंच होतं कोणताही उपहार आणू नका. त्यांनी आपल्याकडून काहीच गिफ्ट घेतलं नाही, पण त्यांनी आपल्याला हे गिफ्ट सर्वांना रिटर्न गिफ्ट दिले, अनमोल दिलेले आहे. तर खरंच ही कल्पना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असाच प्रकल्प तुम्हीही येणाऱ्या लग्नामध्ये किंवा तुमच्या घरात लग्न असेल तर तुम्ही राबवू शकता. लग्नामध्ये पण करू शकता तुम्ही, बारशामध्ये पण करू शकता, वगैरे, कारण इतरांना काहीतरी शिकता येईल. आणि हा अखंड भारत होईल, कारण ह्या संविधानावरतीच आपला देश चालतोय. तर हे जर पुस्तक सर्वांना दिलं तर सर्वांच्या मनामध्ये याच्या संविधानाप्रती रोज वाचन राहील, सर्व एकतेचे मिसाल राहील. या देशामध्ये कोणी हिंसा करणारे भाईचाराने राहतील. तर चला, आता पुढची कामं आपली बाकी आहेत, अजून दुकान उघडायचे. हो, आम्हाला स्टेजवर बोलवून हे गिफ्ट देण्यात आलं, पण तिथे आमच्या जवळचं फोटो काढण्यासाठी कोणीच नव्हतं. तिथे भरपूर कॅमेऱ्यामध्ये फोटो काढले गेले, पण आमच्या कॅमेऱ्यामध्ये हा फोटो क्लिक नाही झाला. आणि तसंही लग्नामध्ये खूप घाई गडबड असते, पण तिथे बाकीचं लोकेशन खूप छान होतं, त्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी फोटो काढले. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.